दुकानासमोर चादर आडवी धरून दुकानातून लाखोंच्या चोरीसाठी कुप्रसिद्ध असलेली बिहार राज्यातील चोरट्यांची टोळी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली असून त्यांच्याकडून 10,62,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। यामध्ये मागील 19 एप्रिल रोजी घडलेली कोपरगाव शहरातील सचिन वॉच कंपनी या दुकानातील चोरीची घटना देखील उघडकीस आली आहे। 10 दिवसात पोलिसांनी या घटनेचा तपास लावल्याने अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी संजय लालचंद जैन वय 61 वर्ष राहणार गुरुद्वारा रोड कोपरगाव यांचे कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असे घड्याळाचे दुकान आहे। फिर्यादी हे दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपितांनी मध्यरात्री चादर आडवी धरून त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपन्यांची घड्याळे दुकान फोडून चोरून नेले। याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 189/25 BNS कलम 305 331-4 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले असून त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालनकर, भगवान थोरात, रमेश राजा अत्तार, अमृत आढाव, फुरखान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरुण मोरे अशांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। दिनांक 30 एप्रिल रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 189/25 या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडासहन बिहार व त्याचे इतर 7 साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने शिरूर जिल्हा पुणे येथे संशयितांचा शोध घेऊन आरोपी नंबर 1 सुरेंद्र जयमंगल दास वय 40 वर्ष, रियाज नईम अन्सारी वय 40 वर्ष, पप्पू बिंदा गोस्वामी वय 44 वर्ष, राजकुमार चंदन साहा वय 20 वर्ष, राजू कुमार बीरा प्रसाद वय 45 वर्ष, नईम मुन्ना देवान वय 30 वर्ष, राहुल कुमार किशोर प्रसाद वय 26 वर्ष, गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय 25 वर्ष, सर्व राहणार घोडासहन, तालुका घोडासहन, जिल्हा मोतीहारी, राज्य बिहार असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले। पथकाने पंचांसमक्ष ताब्यातील आरोपी यांची अंगझडती घेऊन त्यांच्याकडून 9,81,000 रुपये किमतीचे टायटन टायमॅक्स कंपनीची 100 घड्याळे, 2 वायफाय राउटर, 7 मोबाईल असा एकूण 10,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पथकाने ताब्यातील आरोपींकडे त्यांच्याकडे मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता आरोपी नामे सुरेंद्र जयमंगल दास याने ताब्यात मिळून आलेली सर्व घड्याळे ही तो व त्याचे साथीदार अशांनी मोबिन देवान राहणार घोडासहन, तालुका घोडासहन, जिल्हा मोतीहारी, बिहार राज्य याच्यासह मागील 12 ते 13 दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील एका घड्याळाचे शोरूममधून चोरी केलेली असून सदरची चोरी करताना त्यांच्याकडील मोबाईल व राउटरचा वापर केल्याची माहिती सांगितली। तसेच गुन्ह्यातील इतर चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता चोरीची काही घड्याळे ही मोबिन देवान याच्या मार्फतीने मुकेश शहा राहणार घोडासहन, तालुका घोडासहन, जिल्हा मोतीहारी, राज्य बिहार यास सदर घड्याळे हे चोरीचे आहेत हे सांगून कमी किमतीत विक्री केल्या असून काही घड्याळे मोबिन देवान यांच्याकडे असल्याची माहिती सांगितली आहे। ताब्यातील आरोपितांना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस करता सुरेंद्र जयमंगल दास याने त्याच्या वरील साथीदारांनी मिळून मागील 15 ते 16 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले आहेत। चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री केली अशी माहिती सांगितली। नमूद माहितीची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय येथील बेगमपुरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 85/25 BNS कलम 331-4 305 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। ताब्यातील आरोपितांना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्यांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे। तसेच जे उर्वरित 2 आरोपी आहेत त्यांचा पोलीस शोध घेत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली आहे। 18 तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण 275 घड्याळं आणि 3.5 लाख रुपये रोख असं साधारण 25 ते 30 लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीम यांची टीम गठीत करण्यात आलेली होती।
घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती. त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराईट टोळी शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण 100 घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आत्तापर्यंत रिकवर केलेली आहे.